हॅलो, प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण करणार आहोत चिकन मसाला. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. मी इथं 500 ग्राम चिकन घेतलेलं आहे आणि एका कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्येच चिकन टाकलेलं आहे. चिकन छानपैकी आपण वाफवून घेऊया. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि अर्धा चिरलेला कांदा टाकूया आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकूया आणि छान मिक्स करून 10 मिनटासाठी आपल्याला वाफेवर शिजू द्यायचं आहे. हे बघा, हे आपलं झालेलं आहे. आता मी तवा ठेवलेला आहे गॅसवर. आपण मसाले भाजून घेऊया. हे बघा, आपल्याला शिजलेलं आहे चिकन छानपैकी, बघू शकता. 10 ते 10 मिनटातच शिजतं चिकन, लवकर शिजतं. आता आपण मसाले तयार करूया. आपला तवा पण छान गरम झालेला आहे. तर आपण पहिल्यांदा खोबरं भाजून घेऊया. मसाले बघा मी काय काय घेतलेले आहेत. खोबरं, दालचिनी आणि 2-3 लवंग, 2-3 विलायची, 1 विलायची आणि 2-3 मिरे आणि तेजपत्ता. हे बघा, आपलं खोबरं बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे. तर बाकीचे मसाले आपण एक एक भाजून घेऊया. आता आपल्याला याच्यात टाकावं लागणार आहेत धने. 1 चमचा मी धने घेतलेले आहेत. आपल्याला कमी गॅसवरच मसाले भाजून घ्यायचे आहेत. आणि थोडेसे फुटाणे घेतलेले आहेत. फुटाणे छान भाजून घेऊया आपण. आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे. जिरं पण छान कमी गॅसवर भाजून घेऊया. आता हे आपल्याला दालचिनी, लवंग, विलायची हे पण भाजून घ्यायचं आहे. आणि मिरे. जास्त मसाले नाही वापरले, थोडेसे वापरलेले आहेत. तुम्हाला जास्त वापरायचे जास्तही वापरू शकता तुम्ही. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. 4 ते 5 माप तेल टाकलेलं आहे मी. हे मसाला आपला तयार आहे. आता आपण चिकन मसाला बनवूया. मिडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे मी. छान बारीक कट करून घेऊया आणि कोथिंबीर पण कट करून घेऊया. आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 1 तेजपत्ता, 1 मिडियम साईजचा कांदा चिरलेला टाकूया. थोडं कमी गॅसवरच आपल्याला करायचं आहे. छान मिक्स करून घेऊया. तेल सुटेपर्यंत आपल्याला छान हलवत राहायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट पण टाकलेली आहे मी. आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला. थोडं झणझणीत करूया. तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल तर तुम्ही कमी टाका. आणि थोडासा कांदा लसूण मसाला. अद्रक लसूणची पण पेस्ट टाकलेली आहे. ते बहुतेक स्किप झाले आहे माझ्याकडून. थोडीशी कोथिंबीर टाकूया याच्यामध्ये. बघू शकता. आणि आपला आता मसाला तयार केलेला आपण ते मसाला टाकून घेऊया आपण. बाहेरचे मसाले टाकायची गरज नाही. हा मसालाच, ह्याच मसाल्याने एवढी टेस्टी भाजी चिकन मसाला होतो ना. बाहेरचे मसाले वापरायची गरज नाही पडणार. छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपण वाफवलेले चिकन टाकायचे. लगेच होतो चिकन मसाला 15 ते 20 मिनिटात, काही जास्त वेळ लागत नाही. आता मिक्स करूया. बघू शकता. थोडंसं पाणी आपण ॲड करणार आहोत. जास्त नाही, आपल्याला एकदम सुकंच करायचं आहे. जास्त पाणी नका टाकू. 10 मिनिटासाठी मी झाकून ठेवलेलं आहे. आता प्लेट आपण बघूया, काढूया आणि छान हे मिक्स करून घेऊया. बघू शकता. आता बाउलमध्ये काढून दाखवते तुम्हाला. खूप असं झणझणीत चमचमीत झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. पटकन होते रेसिपी, काय जास्त अवघड नाही आहे.
खायला खूप भारी झालेलं आहे. पण प्रतिभा किचनला, प्रतिभा बर्डेला नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर सुद्धा माझं चॅनल आहे, प्रतिभा किचन म्हणून, हे बघा. आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता खूप छान झालेलं आहे आपलं चिकन. जास्त काही मसाले वापरले नाहीत, कमी मसाल्यामध्येच खूप छान झालेलं आहे. ओके, बाय.